म्हणजे फक्त गुंतवणुकीच्या संदर्भाने नाही, तर आज आपण आर्थिक नियोजनाच्या संदर्भाने सुद्धा बोलणार आहे. म्हणजे अगदी तरुण मुलापासनं ते रिटायरमेंटला आलेल्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या पॉडकास्टमधनं मिळणार आहे. नमस्कार सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. तर खूप छान पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शन दिलं, त्यासाठी खरंच नमस्कार आणि धन्यवाद आपल्या ऑडियन्ससाठी. आज बरंच भीतीचं वातावरण आहे आणि बरेच इन्व्हेस्टर जे आहेत ते माझ्याकडे येतात प्रश्न घेऊन की सर, आता मार्केटमध्ये अशी कंडिशन आहे की शेअर मार्केट सुद्धा खालती आहे आणि गोल्ड सुद्धा खालती आहे. म्हणून नेमकी कशात गुंतवणूक करायची हा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यांसमोर. एक्झॅक्टली. आणि होतं काय की आतापर्यंत जो एक नियम बांधला गेला होता किंवा सूत्र म्हणतो आपण, ते सूत्र बांधलं गेलं होतं की जर शेअर मार्केट खाली जातंय तर गोल्ड वरती चालतं, आणि जेव्हा गोल्ड खालती येतं त्यावेळी शेअर मार्केट वरती जातं. आणि हाच नियम कुठं ना कुठेतरी आता चेंज झालेला दिसतोय किंवा वातावरणामधला एक बदल आपल्याला दिसतोय की ज्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की आता मग नक्की काय डिसिजन घेतला पाहिजे.